कार जय श्रीराम मंडळी. सध्या 10-20च्या नोटा ह्या बाजारामध्ये एवढ्या कमी आहेत की नवीनची छपाई केलीच जात नाही आहे आणि जुन्या नोटा जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या कोणी स्वीकारत नाही आहेत. त्यामुळे एवढी टंचाई झालेली आहे सुट्या पैशाची. तर सामान्य माणसाने करायचं काय? शहरी माणसाकडे समजा ऑनलाईन तो मोबाईलवर पेमेंट करतो, परंतु ग्रामीण भागात एवढं प्रमाण नाही आहे. हे त्यातही ग्रामीण भागातले अल्पशिक्षित लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, वृद्ध मंडळी आहेत. त्यांनी काय करायचं? त्यामुळे 100 रुपये व्यावसायिकांची यात मोठीच अडचण होते की 100 रुपये दिले, 200 रुपये दिले त्यांनी समोरच्यांनी आणि फक्त 10 रुपयाचं घेतलेलं आहे, 20 रुपयाचं घेतलेलं आहे, त्याचे पैसे त्याला द्यायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. मग ह्याचा रिझर्व्ह बँक विचार करत नाही का? वरच्या पातळीवर ह्याचा काही विचार केला जात नाही का? की जमिनीवर राहून काही विचार करतात की नाही, की फक्त वातानुकूलित याच्यात राहून फक्त विचार करणार आहेत, एअर कंडिशन ह्याच्यामध्ये राहणार आणि तिथे बसून हे सगळी धोरणं ठरवणार की जमिनीवरचा खरंच सामान्य माणसासमोर केवढ्या अडचणी असतात, सामान्य माणसाला केवढ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि केवढी बाजारात ही सुट्याची टंचाई आहे, केवढी समस्या आहे. तर हे कसं काय वर विचार केला जात नाही. आणि मग काय म्हटलं जातं की 10-20च्या नोटा ह्या बंद केल्या जाणार आहेत, नवीन छपाई होत नाही आहे. ठीक आहे, आता नवीन समजा छपाई होत नाही आहे, मान्य आहे. परंतु मग नाणी का छापली जात नाही आहेत? नाणी तरी पुरेशी पाहिजे, ती नाणी पण पुरेशी नाही आहेत. मग नाण्यांचं काय? 10 आणि 20ची नाणी तरी बाजारात पुरेशा प्रमाणात आहेत का? तर नाही आहेत. मग सामान्य माणसांनी काय करायचं? कसं काय? व्यावसायिकांनी काय करायचं? छोट्या व्यावसायिकांनी काय करायचं या सगळ्याला? आता पुढचा प्रश्न असा आहे की मोठ्या नोटा आहेत, समजा 500 नोट आहे, जशी 2000ची नोट बंद झाली तशी 500 नोट बंद करा. खरं तर 200ची नोट बंद करा, अगदी 100ची नोट बंद करून चालेल. खरं तर मी याच्या मागे व्हिडिओही केलेला आहे की ह्यामुळे मोठ्या नोटा बंद केल्याने सामान्य माणसाचे हाल होणार नाही, सामान्य माणसाचा आणणार नाही. सामान्य माणसाचा 10, 20, 50, 100 इथपर्यंत नोटाशी संबंध येतो, मुख्य 10, 20 आणि 50. आणि या मोठ्या नोटा जर बंद केल्या 500च्या 200च्या तर 2 नंबरच्या व्यवहारांना कुठेतरी आळा बसेल. ह्याचं कारण ती बंडलं कोण वाहतूक यांची करतो? ह्या बंडलं जी आहेत हे पोतीवरून गाडीतून हे कोण नेतं? व्यवहार कोणाचे 2 नंबरचे होतात? सामान्य म्हणून 2 नंबरचे व्यवहार करतो का? तो नाही करत. आपोआप ह्या व्यवहारांना थोडा आळा बसेल. म्हणजेच सामान्य मोठ्या नोटा बंद केल्याने, 500ची 200 नोट बंद केल्याने सामान्य माणसाचे हाल होणार नाही आहे, सामान्य माणसाची अडचण होणार नाही आहे. उलट 10-20च्या नोटा बंद केल्याने त्याची बाजारात टंचाई झाल्याने आता सामान्य माणसाचे हाल होते, सामान्य माणसाची अडचण होते. त्यामुळे आपण सामान्य माणसाचे विचार काही करणार आहात की नाही? सरकार असेल, रिझर्व्ह बँक असेल, धोरणकर्ते असतील. ह्या बाबतीत गांधीजींनी काय सांगितलेलं आहे? तर गांधीजी स्पष्टपणे असं म्हणाले होते की गरीबातल्या गरीब माणसाचा, सामान्य माणसाचा तुम्ही चेहरा समोर घ्या आणि धोरण ठरवा. सामान्यातला सामान्य माणूस, गरीबातला गरीब माणूस कोणतंही धोरण आखताना, धोरण ठरवताना, धोरणाची आखणी करताना ह्याचा सामान्य माणसाला किती लाभ होईल ह्याचा पहिला विचार करा. आता खरंच ह्याचा सामान्य माणसाला किती त्रास होतोय? मग जर 500च्या 200 नोटा जर केल्या, 200 नोटा जर बंद केल्या, छपाई बंद केली तर सामान्य माणसाचे हाल होणार नाही आहेत. उलट पक्षी जी मोठी मंडळी आहे, 2 नंबरचे व्यवहार करतात, बेकायदा सगळे आपला अधिकृत कर बुडवून, म्हणजे कर बुडवूया आपण त्यांना म्हणू, आयकर बुडवून त्यांचीच गोची होणार आहे. त्यांची नाकेबंदी आपोआप होईल. म्हणजे काही प्रमाणात तरी नाकेबंदी नक्की होईल त्यांची. कारण छोट्या नोटा किती बंडलं ते भरणार आणि किती बंडलं ते वाहतूक करू शकतात, हाही मुद्दा आहे. त्यामुळे उलट पक्षी बाकी सगळं ऑनलाईन झालं चालेल, पण 10-20च्या नोटा किंवा 10-20ची नाणी आणि 50पर्यंतची हे किंवा मला मुबलक प्रमाणात पाहिजे आहे. ह्याने फार काही तोटा होईल असं वाटत नाही आहे. नाही तर मग ती पर्यायी व्यवस्था द्या. समजा 10-20च्या नोटांना खर्च येत असेल जास्त, काही वेळेला चलन निर्माण करायला त्याच्यापेक्षा जास्त खर्च येतो, तर मग पर्याय दिला पाहिजे. सामान्य माणूस काय करणार ह्याचा विचार कुणी करायचा आहे? धोरणकर्त्याने विचार करायचा आहे की जर खर्च आपल्याला जास्त येत असेल
उत्पादन आपण जी वस्तू उत्पादित करणार असू तिचा खर्च हा जास्त येणार असेल तर मग त्या मूल्यापेक्षा निर्धारित मूल्यापेक्षा खर्च जास्त येत असेल त्याला पर्याय काढला पाहिजे. पर्यायही काढला जात नाही आहे. मग सामान्य माणसाने काय करायचं हा मोठा मुद्दा आहे. नाणी 10-20 नाणी काढली तरी चालू शकत आहेत. ती नाणी अगदी पातळ चालू शकतील. त्यामुळे असं हा मुद्दा जो आहे हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे की 10-20च्या नोटा आहे चलन असतं. हे चलन कधी बाजारामध्ये सुलभरित्या कधी याचा कुणाला सामान्य माणसाला त्रास होता कामा नये हा मुद्दा आहे. त्यामुळे आणि नोटा ज्या आहेत त्या 10-20च्या पुढे सरकारने 50च्या 100च्या 50 रुपयाची नोट ठेवावी. 100, 200, 500 नोट ही बंद करावी. म्हणजेच बाजारात 2 नंबरचे व्यवहार आहेत ते व्यवहार आपोआप कुठेतरी आळा बसेल. त्यामुळे ह्याच्यावर सरकारने खरं तर आपलं धोरण ठरवलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने आपलं धोरण ठरवलं पाहिजे. रिझर्व्ह बँके स्वतंत्र असली की त्याच्यावर कितीही म्हटलं तरी वर्चस्व किंवा आधिपत्य हे केंद्र सरकारचंच असतं. त्यामुळे दोघांनी मिळून समन्वयाने हे धोरण ठरवलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे 500च्या 200च्या 100च्या नोटा या बंद करणं आणि 10, 20 आणि 50च्या नोटा मुबलक प्रमाणात बाजारात आणणं आणि सामान्य माणसाची कुचंबणा आहे, अडचण आहे, समस्या आहे ती दूर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे यावर आपलं काय मत आहे आपण बोलायचं. तेव्हा धन्यवाद. जय हिंद, जय भारत.